नमस्कार मित्रांनो, मी अविनाश कडक धाराशिव युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज तेर येथे श्री संत गोरोबा काका मंदिरात धाराशिवचे कार्यकारी अभियंता शिंदे साहेब दर्शनासाठी आले असता जे गोरोबा काका मंदिर परिसरात जे काम झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं झाले असल्यामुळं त्यांच्या समोर तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर, शिवसेनेचे विभाग प्रमुख अमोल थोडसरे व इतर ग्रामस्थ यांनी तक्रार केली। तर आपण जाणून घेऊ तेरचे सरपंच आपल्या सोबत आहेत मुन्ना खटावकर, की ते आपल्याला माहिती देतील की नेमकं काय काय झालंय। बोल। श्री संत गोरोबाकाच्या मंदिर परिसराचं विकासाचं काम चालू होतं। या अगोदर बी अनेक वेळेस ग्रामस्थांनी किंवा मी स्वतः आल्यानंतर काम निकृष्ट होत असल्याचं मला निदर्शन झाल्यानंतर मी तशी लेखी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती। मी उठेवारी दिवशी आल्यानंतर रात्री 9-9:30 वाजता काम चालू होतं। मी बघितलं की लेबर दारू पेरलं होतं, मातीमध्ये दस्ट टाकलं होतं, ती चक्क ती मिक्स करून त्यात भरीत होते, ती कॉलम भरीत होते पूर्व बाजूचा संरक्षण भिंतीचा। मी ती फोन केला, ती काम थांबविलं, त्यानंतर ते काम थांबविण्यात आलं, पण त्याच्यावर कसल्याही प्रकारची इंजिनियरला सांगून चौकशी केली नाही। त्यानंतर आज या ठिकाणी फरशी केलेली आहे, आज दक्षिण बाजूला फरशी केलेली आहे। आज तुम्ही साहेब आल्यानंतर त्यांना ते साहेबाला दाखवलं तेव्हा हे अर्धवट फरशी राहिलेलं आहे, त्याचं बिल लिहून दिलेलं आहे आणि चक्क तुम्ही जर बघितलं तर ही सगळं बोगस काम आहे। हाताने फरशी निघली आणि फरशी जी बसवली त्याला क्वालिटी कुठलीच नाही, ती लेवल घेतली नाही, ट्यूब लेवल घेतली नाही, पाणी काढलं नाही, त्यामुळे सगळं ह्या ठिकाणी पाणी मध्येच थांबतंय आणि जे अर्धवट काम राहिले तिथंच राहिलेलं आहे, त्यामुळे भाविक भक्ताला त्रास होत आहे। आणि दक्षिण बाजूला जे पायऱ्या केल्या त्या एकादशी दिवशी पाऊस पडल्यानंतर किंवा कुठलाही वारकरी संप्रदायाचे वृद्ध 80-85 वर्षाचे जर आले तर त्यांना चढता येत नाही, कारण त्याला दोन्ही बाजूने त्याने त्या शिड्या केलेल्या नाहीत किंवा धरण्यासाठी केलेलं नाही आणि ती त्याची लेवल केलेली नाही। थोडं पाणी पडलं तर त्याला जी डिझाईन करायला पाहिजे ती कसल्याही प्रकारे न केल्यामुळे ह्या ठिकाणी भाविक भक्त पडत आहेत। मला एवढंच म्हणायचं की शासन लाखो कोट्यवधी रुपये या ठिकाणी भाविक भक्तांना त्रास होणे किंवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करत आहे, पण तुम्ही तेरला बघत आहे किंवा श्री संत गोरोबाच्या मंदिर परिसराचा जर विकास बघितला तर चक्क बोगस काम चालू आहे आणि या टक्केवारीवर सगळं ह्याच्यामुळे त्रास होत आहे भाविक भक्ताला। मला एवढंच म्हणायचं की राजकारण असू द्या, पण या ठिकाणी गोरोबाच्या मंदिरानं आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आपण क्वालिटीचं काम केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण ग्रामस्थांना आणि राजकीय पुढाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या कोणाला पाठीशी न घालता या कामाची चौकशी करून त्याला जास्तीत जास्त
काम सुंदर किंवा चांगलं कसं करता येईल आणि ज्यानं बोगस काम केलं ते योग्य कार्यवाही करावी अशी माझी वैयक्तिक आणि ग्रामस्थांची मागणी आहे. तुम्ही लेखी तक्रार करणार आहेत का? लेखी तक्रार मी अगोदर केलेली आहे. 1 महिना होऊन गेला, कसल्या परत त्या चौकशी झालेली नाही. राजकीय दबाव असल्यामुळे ही तक्रार दिलेल्या दाबतात. मी तशी लेखी कलेक्टर ऑफिसला तक्रार दिलेली आहे. बघा मित्रांनो, ही आम्हाला जाऊ शकता का फरशी तुम्ही? दाखवतोय. आता या ठिकाणी साहेब आले त्याची मी फरशी काढली. ही काय हाताने काढलेली फरशी आहे, हाताने निघाली फरशी. काय मला सांगा. आता ही बघितलं, आता ही बघितलं, तुम्ही प्रत्यक्षात बघा. आता तुम्ही हे काय फरशी काय मला सांगा. आता तुम्ही बघताय. मग आता सगळी काढायची का फरशी आम्ही ह्या? तुम्हाला दिसतं काम कुठे म्हणजे क्वालिटीचं आहे का नाही बघा तुम्ही. काहीच नाही, ते बोगस काम आहे. तर मित्रांनो, हे होते तेरचे ग्रामस्थ की त्यांनी आज कार्यकर्ते अभियंता जे शिंदे साहेब आलते त्यांच्याकडे तक्रारी केलेली आहे. बघूया प्रशासनाला याच्यावर जाग येते का, कारण श्री संत गोरोबा हा सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे. हे बघू शकता आपण फरशीचं काम. अजून तर काम चालू व्हायचं, बिल निघायचंय. आतमध्ये प्लास्टर करून नंतर वरून बघा विचारता येत नाही किती त्रास होतोय. काय नाही इकडं म्हणजे जात होतो. तिथे गेला अशाच नवनवीन आपल्या परिसरातील बातम्यांसाठी आत्ताच आमच्या कडक धाराशिव या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला बातमीसाठी व जाहिरातीसाठी संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 9284 60 30 16.